मित्रांनो, जीवनात संघर्ष तकलीफ घेतल्याशिवाय यश संपादन करता येत नाही. संघर्ष आणि यशस्वी होण्याकरिता एक प्रेरणादायक कथा. एक वेळेची गोष्ट आहे. एक मुलगा आपल्या आजोबाला भेटण्याकरिता शहरातून गावाकडे गेला. त्याचे आजोबा फार बुद्धिमान व अनुभवी व्यक्ती होते. एक दिवस त्या मुलाने आपल्या आजोबाला विचारले. तो म्हणाला, आजोबा, मी तुमच्यासारखा यशस्वी व्यक्ती कसा होऊ शकेल? आजोबा हसले. त्यांनी त्या मुलाला एका झाडाच्या नर्सरीमध्ये नेले. त्या दोघांनी त्या ठिकाणाहून 2 झाडे विकत घेतली आणि घरी आले. आजोबांनी त्या झाडापैकी एका झाडाला घरामधील कुंडीमध्ये लावले आणि दुसऱ्या झाडाला घराच्या बाहेर उन्हामध्ये लावले व मुलाला विचारले, या दोन्हीपैकी कुठले झाड लवकर वाढेल? त्या मुलाने विचार केला आणि सांगितले. तो म्हणाला, घरामधील झाड लवकर वाढेल, कारण की त्याला सर्व बाजूने सुरक्षा आहे. त्याला ऊन, वारा, पाऊस या गोष्टीचा त्रास अजिबात होणार नाही. आजोबा हसले आणि म्हणाले, ठीक आहे, बघूच भविष्यात काय घडतंय. आजोबा म्हणाले, तू ज्यावेळेस परत या गावात येशील त्यावेळेस मी तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईन. त्यानंतर तो मुलगा शहरात आपल्या आई वडिलाकडे गेला व आपल्या अभ्यासामध्ये व्यस्त झाला. 5 वर्षानंतर परत तो आपल्या आजोबाकडे आला आणि आजोबाला म्हणाला, मी मागच्या वेळेला आलतो त्यावेळेस तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. मी तुमच्यासारखा यशस्वी कसा होईल? त्यावेळेस तुम्ही म्हणाले होते, या प्रश्नाचे उत्तर परत आल्यावर देतो. आज मला त्याचे उत्तर पाहिजे, ते सांगा. आजोबा हसले व म्हणाले, तू म्हणतोस ते बरोबर आहे. आज मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. परंतु तुला आठवण आहे का, आपण 2 झाडे लावली होती. त्यावेळेस तू म्हणाला होतास, घरामधील झाड जास्त वाढेल, बरोबर आहे का? मुलगा म्हणाला, हो, बरोबर आहे. आजोबा म्हणाले, तर चल आपण आता ती झाडे बघूया. त्यांची वाढ किती झाली आहे? मुलाला घेऊन आजोबा घरात कुंडीमध्ये लावलेल्या झाडाकडे आले. मुलाने पाहिले, घरात कुंडीमध्ये लावलेल्या झाडाची जेमतेम वाढ झालेली आहे. जास्त वाढ झाली नव्हती. आजोबांनी त्याला बाहेरच्या झाडाजवळ नेले. त्या मुलाने पाहिले, त्या छोट्याशा झाडाचे आज फार मोठ्या वृक्षात रूपांतर झाले होते. त्याच्या फांद्या सगळीकडे पसरल्या होत्या. त्यांची सावली भरपूर प्रमाणात पडत होती. आजोबांनी मुलाला सांगितले. ते म्हणाले, बघ, घराबाहेरच्या झाडाने खूप अडचणीचा सामना केला. जसे जोराचा पाऊस, प्रखर ऊन, जोराची हवा, अशा अनंत अडचणीला हे झाड सामोरे गेले. या सगळ्या अडचणीला ते घाबरले नाही. या अडचणी समोर ते खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे त्या झाडाच्या मुळ्या अगदी घट्ट झाल्या. आज एवढे मजबूत झाले आहे की कितीही मोठे तुफान आले तरीही या झाडाला काहीही होऊ शकत नाही. आणि आपण जे झाड घरामध्ये लावले होते ते झाड या सर्व संकटापासून सुरक्षित राहिले, म्हणून ते झाड कमजोर झाले. त्याची वाढ पूर्णपणे झाली नाही. आजोबा म्हणाले, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जोपर्यंत आपण संघर्षातून जात नाहीत, संकटांना तोंड देत नाहीत, तोपर्यंत अडचणीचा सामना करण्याची ताकद आपल्यामध्ये तयार होणार नाही. आणि जोपर्यंत ही ताकद आपल्यात तयार होणार नाही तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकणार नाही. जर तुम्ही जीवनातील संकटांना घाबरून सोपा मार्ग निवडला
जसा की घरातील झाडासारखा. त्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल जीवन मिळेल, परंतु नेहमीकरिता तुम्ही कमजोर राहसाल. आणि जर तुम्ही जीवनात येणाऱ्या संकटाला तोंड दिले तर तुम्ही घराबाहेर लावलेल्या झाडाप्रमाणे मजबूत होसाल. हे नेहमी लक्षात ठेवा. संकटांना घाबरायचं नाही. संकटे तुम्हाला मजबूत करण्याकरिताच आलेली असतात. प्रत्येक संकट हे तुम्हाला काहीतरी अनुभव घेऊन जाते. म्हणून जीवनात जेवढी संकटे येतात, प्रत्येक संकट तुमच्याकरिता एक नवीन अनुभव असेल. त्यांना निडरतेने सामना करा. अशा अनुभवाची शिडी तयार करा. अनुभवाची शिडी तुम्हाला यशस्वी करेल, असे आजोबांनी त्या मुलाला सांगितले. तो मुलगा म्हणाला, आजोबा, तुम्ही मला जे ज्ञान दिले ते ज्ञान मी जीवनभर विसरणार नाही आणि याच पद्धतीने जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करीन. मित्रांनो, ही कथा सांगण्याचा एवढाच उद्देश आहे. तुमच्यातील सकारात्मक विचारसरणी वाढावी. सर्वांचे मनापासून धन्यवाद.